जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ऑलिम्पिकच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ज्योती याराजी या ऑलिम्पिकच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत पात्र ठरणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये 1972 पासून ही 100 मीटर अडथळा शर्यत आयोजित केली जाते व भारताची महिला आता 1972 पासून प्रथमच या शर्यतीत सहभागी होणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीचं आयोजन प्रथमच कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, आता प्रथमच आपला भारत हा युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे व ही बैठक 21 जुलै ते 31 जुलै दरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडेल. हे या बैठकीचे कितवे सत्र आहे? तर हे या बैठकीचे 46वे सत्र आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येणार. जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे व या बैठकीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाने एक प्रोजेक्ट सुद्धा सुरू केला आहे. त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? तर प्रोजेक्ट परी या नावाने सांस्कृतिक मंत्रालयाने एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. यात परीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. यात परी म्हणजे पब्लिक आर्ट ऑफ इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप आहे व हा जो प्रोजेक्ट आहे हा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या सहकार्याने ललित कला अकादमीद्वारे राबवण्यात येणार आहे. बरं, तुम्हाला माहित आहे का, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीमध्ये एकूण 21 देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे व आपला भारत सुद्धा 2021 ते 2025 साठी या समितीचा 4थ्यांदा सदस्य बनलेला आहे. बरं, सध्या आता भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? तर सध्या आता भारतामध्ये एकूण 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यामध्ये 7 नैसर्गिक, 34 सांस्कृतिक व एका मिश्र स्थळाचा समावेश आहे. युनेस्कोचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे असून सध्या याचे महासंचालक हे ऑड्रे आझोले हे आहेत. प्रश्न क्रमांक 2. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, भारतीय संघासाठी कोच नियुक्त करण्यासाठी एक 3 सदस्यीय सल्लागार समिती नेमण्यात आली होती व त्याचे अध्यक्ष कोण होते? तर माजी भारतीय क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा हे त्या समितीचे अध्यक्ष होते व त्या समितीद्वारे गौतम गंभीर यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गौतम गंभीर हे कधीपर्यंत मुख्य प्रशिक्षक असणार आहेत? तर 31 डिसेंबर 2027 पर्यंत गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य करतील. त्यांच्या आधी मुख्य प्रशिक्षक कोण होते? तर राहुल द्रविड हे त्यांच्या आधी मुख्य प्रशिक्षक होते. गौतम गंभीर यांच्याविषयी सांगायचं झालं तर 2007च्या T20 विश्वचषकात आणि 2011च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2024च्या IPL स्पर्धेचं विजेतेपद सुद्धा पटकावलेलं आहे. गौतम गंभीर यांना याआधी 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2019 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या रशिया भेटीदरम्यान उभय देशांमध्ये एकूण किती करार करण्यात आले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया भेटीदरम्यान दोन्ही देशांनी एकूण 9 करार केलेले आहेत. मित्रांनो, नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाला गेले होते व या शिखर परिषदेदरम्यानच हे 9 करार सुद्धा करण्यात आलेले आहेत. रशियानंतर पंतप्रधान मोदी यांनी 9 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रिया या देशाला सुद्धा भेट दिली आहे. मित्रांनो, ऑस्ट्रिया या देशाला 1983 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती व त्यानंतर ऑस्ट्रिया या देशाला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. जवळपास आता 41 वर्षानंतर एखादा भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या भेटीवर गेला आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे भारत व ऑस्ट्रिया या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधाचे हे 75वे वर्ष आहे. एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा. 9 वेळा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकणारा पहिला फॉर्म्युला 1 ड्रायव्हर कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच लुईस हॅमिल्टन हे 9 वेळा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकणारे पहिलेच फॉर्म्युला 1 ड्रायव्हर ठरलेले आहेत. तसेच लुईस हॅमिल्टन
यांचा त्यांच्या कारकिर्दीतील हा एकूण 104वा विजय आहे. बरं, लुईस हॅमिल्टन हे कोणत्या संघाचं प्रतिनिधित्व करतात? तर ते मर्सिडीज या संघाचं प्रतिनिधित्व करतात. मित्रांनो, आतापर्यंत ज्या ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, बहारीन, सौदी अरेबिया, जपान, चायना, इमिलिया रोमाग्ना, कॅनडा व स्पेन या ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद हे मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलेलं आहे. तर ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कार्लोस सेन्स, मियामी ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद लँडो नॉरिस, मोनॅकोचं चार्ल्स लेकर, तर ऑस्ट्रिया ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद जॉर्ज रसेल यांनी पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. आता नुकतेच ऑस्कर विजेते निर्माते जॉन लँडाऊ यांचे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले. तर खालीलपैकी ते कोणत्या चित्रपटाशी संबंधित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर ते टायटॅनिक या चित्रपटाशी संबंधित होते. या चित्रपटासाठीच त्यांना 1997 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर सुद्धा मिळालेला आहे. याबरोबरच त्यांनी अवतार आणि अवतार द वे ऑफ वॉटर या चित्रपटाच्या निर्मितीतही महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ज्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आहेत या WHO माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 2015 ते 2017 पर्यंत नवी दिल्लीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMRचे देखील महासंचालक म्हणून कार्य केलं होतं. तसेच त्यांना TB आणि HIV संसर्गाचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि आता त्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतील. प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर नितीन गुप्ता हे त्यांच्या आधी या पदावर कार्यरत होते. पण 30 जून रोजी ते निवृत्त झाल्यानंतर या CBDTचे अध्यक्षपद रवी अग्रवाल यांच्याकडे सोपविण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आहे हे आयकर विभागाचे सर्वोच्च धोरण निर्माता मंडळ आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक दिवंगत मगोद बसप्पा रवींद्रनाथ हे आहेत. मित्रांनो, या पुस्तकाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. हे जे लेखक कर्नल मगोद बसप्पा रवींद्रनाथ आहेत हे वीरचक्र पुरस्कार विजेते असून त्यांनी आता कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं निधन याआधीच 2018 मध्ये झालं असून त्यांचं पुस्तक आता जुलै 2024 मध्ये प्रकाशित झालं आहे. मित्रांनो, याबरोबरच हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवा. नुकतंच आता पियुष पांडे यांचं मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. अनुराधा मस्करेनान्स यांचं ॲट द व्हील ऑफ रिसर्च, शेन वॉटसन यांचं द विनर्स माइंडसेट, डी सुब्बाराव यांचं जस्ट मर्सिनरी, विजयादेवी राणे यांचं मेकर ऑफ मॉडर्न गोवा, सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी, लक्ष्मी मुर्डेश्वरपूर यांचं सॉल्विंग द सन, यश जयशंकर यांचं व्हाय भारत मॅटर्स, MJ अकबर यांचं गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स, तर प्रोफेसर KP सिंह यांचं मोदी ॲट DU हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महिला कसोटीत सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी केला आहे? तर आता महिला कसोटीत सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम हा शेफाली वर्मा यांनी केलेला आहे. शेफाली वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना 194 चेंडूत या 200 धावा पूर्ण केलेल्या आहेत. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँड यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी 248 बॉलमध्ये द्विशतक केलं होतं. त्यांचा विक्रम मोडत हा विक्रम आता शेफाली वर्मा यांनी आपल्या नावावर केलेला आहे. बरं, भारतासाठी कसोटीत द्विशतक करणारी शेफाली वर्मा ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे? तर असं करणारी ही दुसरीच भारतीय महिला खेळाडू आहे. त्यांच्या आधी मिताली राज यांनी सुद्धा द्विशतक केलं होतं आणि त्यांच्यानंतर आता शेफाली वर्मा यांनी द्विशतक केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक लोकसंख्या दिन आहे हा दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 1989 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या ही 5 बिलियन इतकी झाली होती.
त्यासाठी त्याच्या स्मरणार्थ 1989 पासून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे पथप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.